आपुल्या शब्दाने तू मला वर करतो, तू माझा देव मुक्तिदाता। आपुल्या शब्दाने तू मला वर करतो, तू माझा देव मुक्तिदाता। आपणास माहीत आहे की प्रभू येशूचे शिष्य पौल व सीला बंदीगृहात असताना ते देवाची स्तुती करत असता मोठा भूमिकंप झाला। बंदीशाळेचे पाय डगमगले व त्यांचे दरवाजे उघडले व सर्वांची बंधनं तुटली। किती अद्भुत रीतीने परमेश्वराने त्यांना या संकटातून सोडवले। आजही हे स्तुतीचं सामर्थ्य काम करत आहे। चला तर मग पवित्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आपणही डफ वाजवून व नृत्य करून त्याचे स्तवन करूया, झणझणणाऱ्या झांजा वाजवून त्याचे स्तवन करूया। हालेलुया 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 हालेलुया। हालेलुया या शब्दाचा अर्थ आहे देवाची स्तुती असो, देवाचा गौरव असो। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता आपण गाणी घेऊन त्या महान प्रभूला उंचावणार आहोत, म्हणून सर्वांनी टाळ्या वाजवून गाण्यामध्ये भाग घ्यायचा आहे। हालेलुया 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 हालेलुया। धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभू येशू। धन्यवाद प्रभु येशू। गीत क्रमांक 130 देवाचा महिमा वर्णावा। गीत क्रमांक 130 देवाचा महिमा वर्णावा। देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा। धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा। देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा। धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा। पापांची आम्हाला क्षमा करीतो, करुणा कृपेची वृष्टी करीतो। पापांची आम्हाला क्षमा करीतो, करुणा कृपेची वृष्टी करीतो। सन्मार्गावरी आम्हाला चालवितो, सन्मार्गावरी आम्हाला चालवितो। देवाचा अनुभव घ्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा। देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा। धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा। रोज पहाटे आम्हाला जागवितो, कृपा आशीर्वाद आम्हावर पाठवितो। रोज पहाटे आम्हाला जागवितो, कृपा आशीर्वाद आम्हावर पाठवितो। दिवस रात्र आम्हाला जपतो, दिवस रात्र आम्हाला जपतो। देवाचा अनुभव घ्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा। देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा। धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा। उत्तम भाकर आम्हाला पुरवितो, जीवनाचे जल आम्हाला पाजवितो। उत्तम भाकर आम्हाला पुरवितो, जीवनाचे जल आम्हाला पाजवितो। उत्तम आरोग्य आम्हाला देतो, उत्तम आरोग्य आम्हाला देतो। देवाचा अनुभव घ्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा। देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा। धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा। देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा। धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा। हालेलुया 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 हालेलुया। धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू। गीत क्रमांक 50 येशू माझा येईल रे। गीत क्रमांक 50 येशू माझा येईल रे। येशू माझा येईल रे, स्वर्ग इथे येईल रे।
येशू माझा येईल रे, स्वर्ग इथे येईल रे. हालेलुया 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 हालेलुया. माझ्यासाठी कामी गेला, किती त्याग त्याने केला. माझ्यासाठी कामी गेला, किती त्याग त्याने केला. त्याने सोसले मरण, मला दिलं हे जीवन. त्याने सोसले मरण, मला दिलं हे जीवन. जीवनाचा दाता रे, येशू माझा येईल रे, स्वर्ग इथे येईल रे. येशू माझा येईल रे, स्वर्ग इथे येईल रे. हालेलुया 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 हालेलुया. मरणातून जिवंत झाला, स्वर्गात घेतला गेला. मरणातून जिवंत झाला, स्वर्गात घेतला गेला. तेथे विनवी देवाला स्वर्ग द्यावया आम्हाला. तेथे विनवी देवाला स्वर्ग द्यावया आम्हाला. उद्धारक आमुचा रे, येशू माझा येईल रे, स्वर्ग इथे येईल रे. येशू माझा येईल रे, स्वर्ग इथे येईल रे. हालेलुया 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 हालेलुया. येईल मेघावर बसुनी, सर्वांचा न्याय कराया. येईल मेघावर बसुनी, सर्वांचा न्याय कराया. दृढ विश्वासाचे बळ, जीवानी मुकुट फळ. दृढ विश्वासाचे बळ, जीवानी मुकुट फळ. अविनाशी देईल रे, येशू माझा येईल रे, स्वर्ग इथे येईल रे. येशू माझा येईल रे, स्वर्ग इथे येईल रे. हालेलुया 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 हालेलुया. धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद प्रभू येशू. गीत क्रमांक 40 धन्यवाद येशूला. गीत क्रमांक 40 धन्यवाद येशूला. धन्यवाद येशूला. धन्यवाद येशूला. धन्यवाद येशूला. धन्यवाद येशूला. हालेलुया. राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला. हालेलुया. राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला. महिमा गा त्याला, महिमा गा त्याला, महिमा गा त्याला, महिमा गा त्याला. हालेलुया. राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला महिमा गा त्याला. हालेलुया. राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला महिमा गा त्याला. गौरव द्या त्याला, गौरव द्या त्याला, गौरव द्या त्याला, गौरव द्या त्याला. हालेलुया. राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला गौरव द्या त्याला. हालेलुया. राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला गौरव द्या त्याला.
धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. हालेलुया, 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 हालेलुया. धन्यवाद प्रभेश, धन्यवाद प्रभेश, धन्यवाद प्रभेश, धन्यवाद प्रभेश. गीत क्रमांक 136 ख्रिस्त राजाची सुवार्ता. गीत क्रमांक 136 ख्रिस्त राजाची सुवार्ता. ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाल का. हालेलुया, हालेलुया, गौरवे गरजाल का. ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाल का. हालेलुया, हालेलुया, गौरवे गरजाल का. या विना हाती टाळ मृदुंग, आळवा प्रेमे गोनी दंग. या विना हाती टाळ मृदुंग, आळवा प्रेमे गोनी दंग. त्या प्रभूचा थोर महिमा गाऊनी दावाल का. हालेलुया, हालेलुया, गौरवे गरजाल का. ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाल का. हालेलुया, हालेलुया, गौरवे गरजाल का. संकटे येता जो करी साथ, ये धावूने देजणी हात. संकटे येता जो करी साथ, ये धावूने देजणी हात. त्या प्रभूला प्रेम भावे अंतरी ठेवाल का. हालेलुया, हालेलुया, गौरवे गरजाल का. ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाल का. हालेलुया, हालेलुया, गौरवे गरजाल का. दाविली प्रीती त्यागुणी प्राण, जिंकिले वेगे मृत्यू सैतान. दाविली प्रीती त्यागुणी प्राण, जिंकिले वेगे मृत्यू सैतान. जो जगाचा तारणारा ख्रिस्त सांगाल का. हालेलुया, हालेलुया, गौरवे गरजाल का. ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाल का. हालेलुया, हालेलुया, गौरवे गरजाल का. ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाल का. हालेलुया, हालेलुया, गौरवे गरजाल का. गौरवे गरजाल का. गौरवे गरजाल का. हालेलुया, 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 हालेलुया. धन्यवाद प्रभेश, धन्यवाद प्रभेश, धन्यवाद प्रभेश, धन्यवाद प्रभेश. गीत क्रमांक 147 मैं और मेरा घराना. गीत क्रमांक 147 मैं और मेरा घराना. हम तो तेरे हैं प्रभु, हम तो तेरे हैं प्रभु, तू हमारा खुदा. शरण स्थान और मेरा बल है, क्या ही ये सौभाग्य है.
हम तो तेरे हैं प्रभु, हम तो तेरे हैं प्रभु, तू हमारा खुदा। शरण स्थान और मेरा बल है, क्या ही ये सौभाग्य है। हालेलुया 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 हालेलुया। मैं और मेरा घराना सदा प्रभु तेरी ही सेवा करे। मैं और मेरा घराना सदा प्रभु तेरी ही सेवा करे। सभी खतरों से बचाता हूँ है, आग की पुतली समान। एक ही हजारों में प्रिय मित्र है, क्या ये सौभाग्य है। सभी खतरों से बचाता हूँ है, आग की पुतली समान। एक ही हजारों में प्रिय मित्र है, क्या ये सौभाग्य है। हालेलुया 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 हालेलुया। मैं और मेरा घराना सदा प्रभु तेरी ही सेवा करे। मैं और मेरा घराना सदा प्रभु तेरी ही सेवा करे। उगता नहीं वो सोता नहीं, दृढ़गढ़ हमारा हो है। उसका दाहिना हाथ जो मेरे ऊपर है, क्या ये सौभाग्य है। उगता नहीं वो सोता नहीं, दृढ़गढ़ हमारा हो है। उसका दाहिना हाथ जो मेरे ऊपर है, क्या ये सौभाग्य है। हालेलुया 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 हालेलुया। मैं और मेरा घराना सदा प्रभु तेरी ही सेवा करे। मैं और मेरा घराना सदा प्रभु तेरी ही सेवा करे। मेरा पिता और हम उसकी संतान होंगे कभी ना जुदा। मेरे परिवार का शिरोमणि है, क्या ये सौभाग्य है। मेरा पिता और हम उसकी संतान होंगे कभी ना जुदा। मेरे परिवार का शिरोमणि है, क्या ही ये सौभाग्य है। हालेलुया 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 हालेलुया। मैं और मेरा घराना सदा प्रभु तेरी ही सेवा करे। मैं और मेरा घराना सदा प्रभु तेरी ही सेवा करे। हम तो तेरे हैं प्रभु, हम तो तेरे हैं प्रभु, तू हमारा खुदा। शरण स्थान और मेरा बल है, क्या ही ये सौभाग्य है। हम तो तेरे हैं प्रभु, हम तो तेरे हैं प्रभु, तू हमारा खुदा। शरण स्थान और मेरा बल है, क्या ही ये सौभाग्य है। हालेलुया 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 हालेलुया। मैं और मेरा घराना सदा प्रभु तेरी ही सेवा करे। मैं और मेरा घराना सदा प्रभु तेरी ही सेवा करे। मैं और मेरा घराना सदा प्रभु तेरी ही सेवा करे। मैं और मेरा घराना सदा प्रभु तेरी ही सेवा करे।
हालेलुया 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता आपण नाचून गाऊन त्या महान प्रभूला उंचावणार आहोत, तेव्हा सर्वांनी जागेवरती उभे राहा. हालेलुया 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 हालेलुया. धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु. धन्यवाद प्रभु यीशु. नहीं डरना आपसे नहीं डरना, इम्मानुएल सदा तेरे साथ है. नहीं डरना आपसे नहीं डरना, इम्मानुएल सदा तेरे साथ है. तेरी भलाइयों को गिन नहीं सकते, कामों में तू प्रभु कितना महान है. तेरी भलाइयों को गिन नहीं सकते, कामों में तू प्रभु कितना महान है. नहीं डरना आपसे नहीं डरना, इम्मानुएल सदा तेरे साथ है. नहीं डरना आपसे नहीं डरना, इम्मानुएल सदा तेरे साथ है. सियों की मांद में डाल दिया जाए तभी ना घबराना, आग की ज्वाला जब तुझे घेरे तभी ना घबराना. सियों की मांद में डाल दिया जाए तभी ना घबराना, आग की ज्वाला जब तुझे घेरे तभी ना घबराना. आंखों की पुतली समान वो संभाले, हाथों में वो तुझे थामे रहेगा. आंखों की पुतली समान वो संभाले, हाथों में वो तुझे थामे रहेगा. नहीं डरना से नहीं डरना, इम्मानुएल सदा तेरे साथ है. नहीं डरना से नहीं डरना, इम्मानुएल सदा तेरे साथ है. साथ में तेरे कोई ना होवे तभी ना घबराना, साथ तेरे सहने कोई ना होवे तभी ना घबराना. साथ में तेरे कोई ना होवे तभी ना घबराना, साथ तेरे सहने कोई ना होवे तभी ना घबराना. हाथों में गड़ कर रखा जो तुझको, साथ तेरे चलेगा साथ रहेगा. हाथों में गड़ कर रखा जो तुझको, साथ तेरे चलेगा और साथ रहेगा. नहीं डरना आपसे नहीं डरना, इम्मानुएल सदा तेरे साथ है. नहीं डरना आपसे नहीं डरना, इम्मानुएल सदा तेरे साथ है. तेरी भलाइयों को गिन नहीं सकते, कामों में तू प्रभु कितना महान है. तेरी भलाइयों को गिन नहीं सकते, कामों में तू प्रभु कितना महान है. नहीं डरना आपसे नहीं डरना, इम्मानुएल सदा तेरे साथ है. नहीं डरना आपसे नहीं डरना, इम्मानुएल सदा तेरे साथ है. नहीं डरना आपसे नहीं डरना, इम्मानुएल सदा तेरे साथ है. हालेलुया 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 हालेलुया. किती आनंद हा किती आनंद हा प्रभु येशूने दिला मा. अति भरपूर तो मधी धुंद करीतो, वर्णन करणारा पुरे शिवा. किती आनंद हा किती आनंद हा किती आनंद हा प्रभु येशूने दिला मा. अति भरपूर तो मधी धुंद करीतो, वर्णन करणारा पुरे जीवा. किती आनंद हा प्रीतीने स्वीकारिले, अयोग्य या पामरा. प्रीतीने स्वीकारिले, अयोग्य या पामरा. पापाच्या धरीतुनी वर आणिले मला खो. किती आनंद हा किती आनंद हा प्रभु येशूने दिला मा. अति भरपूर तो मधी धुंद करीतो, वर्णन करण्याला पुरे शिवा. किती आनंद हा धावत होतो वेगे, नाशाकडे मी जरी. धावत होतो वेगे, नाशाकडे मी जरी. बोलावूनी मजला
गाविले प्रेम तरी हो हो किती आनंद हा किती आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा अति भरपूर तो मधी धुंद करीतो वन करण्याला पुरे जीवा किती आनंद हा किती आनंद हा किती आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा अति भरपूर तो मधी धुंद करीतो वन करण्याला पुरे जीवा किती आनंद हा तुझी वाणी ऐकण्या जवळ घेशील का तुझी वाणी ऐकण्या जवळ घेशील का हृदय टेकावया जीव अधीर झाला हो हो किती आनंद किती आनंद प्रभू येशूने दिला आम्हा अति भरपूर तो मधी धुंद करीतो पण करण्याला पुरे जीवा किती आनंद किती आनंद किती आनंद प्रभू येशूने दिला आम्हा अति भरपूर तो मधी धुंद करीतो पण करण्याला पुरे जीवा किती आनंद किती आनंद किती आनंद प्रभू येशूने दिला आम्हा अति भरपूर तो मधी धुंद करीतो पण करण्याला पुरे जीवा किती आनंद हालेलुया 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 धन्यवाद प्रभू येशू धन्यवाद प्रभू येशू धन्यवाद प्रभू येशू धन्यवाद प्रभू येशू पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा पिता माझा देव पुत्र माझा तारक आत्मा माझा कैवारी पिता माझा देव पुत्र माझा तारक आत्मा माझा कैवारी पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा पिता देतो प्रेम पुत्र देतो शांती आत्मा देतो कृपादान पिता देतो प्रेम पुत्र देतो शांती आत्मा देतो कृपादान पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा पिता माझा स्वर्गी पुत्र माझा साथी आत्मा माझ्या अंतरे पिता माझा स्वर्गी पुत्र माझा साथी आत्मा माझ्या अंतरे पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा आत्म्याचा गौरव करा आत्म्याचा गौरव करा हालेलुया 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 धन्यवाद प्रभू येशू धन्यवाद प्रभू येशू धन्यवाद प्रभू येशू धन्यवाद प्रभू येशू आभार तुझे येशू आभार तुझे येशू आभार तुझे येशू मनापासूनी आभार तुझे येशू आभार तुझे येशू आभार मानतो मनापासूनी तुझवर प्रेमी करी तुझवर प्रेमी करी तुझवर प्रेमी करीन मनापासूनी तुझवर प्रेमी करीन तुझवर प्रेमी करीन मनापासूनी तुझा गौरव करीन तुझा गौरव करीन तुझा गौरव करीन मनापासूनी तुझा गौरव करीन तुझा गौरव करीन मनापासूनी आभार तुझे येशू आभार तुझे येशू आभार तुझे येशू मनापासूनी आभार तुझे येशू आभार तुझे येशू आभार मानतो मनापासूनी आभार मानतो मनापासूनी आभार मानतो मनापासूनी हालेलुया 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 माझ्या प्रिय भावा बहिणींनो, आता आपण स्तुती आराधना घेणार आहोत, म्हणून तुम्ही उभे राहूनच या स्तुती आराधनेमध्ये भाग घ्या. हालेलुया 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 हालेलुया
होय माझ्या प्रिय भावा बहिणींनो, त्या प्रभूला धन्यवाद देण्यापूर्वी, त्याला स्तुतीचा यज्ञ अर्पण करण्यापूर्वी पहिल्यानं आपलं हृदय साफ करा. आपलं हृदय स्वच्छ करा. तुमच्या मनात कोणाविरुद्ध राग असेल तर त्या सर्वांना प्रभू येशूच्या नावाने क्षमा करा. तुमची पापं त्या प्रभूसमोर कबूल करा. पापांचा पश्चाताप करा आणि प्रभूजवळ क्षमा मागा. पहा, प्रभू येशूने त्याच्या पवित्र रक्ताने आपल्याला साफ केलं आहे. त्याने आपल्याला स्वच्छ केलं आहे. म्हणून हृदयाने त्या प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद. अंतःकरणातून त्याची स्तुती करा. स्तुती करतो. त्याचा गौरव करा. गौरव होय माझ्या करतो. प्रिय भावा बहिणींनो, रात्रभर त्याने तुमचा सांभाळ केला. होय प्रभू. त्याने तुम्हाला चांगली झोप दिली. त्याने तुम्हाला निर्भय ठेवलं होय. आणि त्या दुष्टाच्या सर्व दुष्ट योजनेपासून आजच्या या क्षणापर्यंत तुमचं रक्षण केलं. म्हणून हृदयाने त्या प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू. अंतःकरणातून त्याची स्तुती करा. स्तुती त्याचा करतो. गौरव करा. कारण गौरव त्याने करतो. आजचा हा सुंदर दिवस तुम्हाला दाखवला. होय प्रभू. जगाच्या व्यर्थतेतून बाहेर काढून त्याने आज त्याच्या पवित्र उपस्थितीत तुम्हाला आणलं. होय प्रभू. म्हणून त्या प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू. ही केवळ आणि केवळ त्याचीच कृपा आहे. त्याचाच प्रभू. अनुग्रह आहे. म्हणून हृदयाने त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू. अंतःकरणातून त्याची स्तुती करा. स्तुती करतो. होय माझ्या प्रिय भावा बहिणींनो, पहा, तो सामर्थ्याने भरलेला परमेश्वर आहे. त्याने आपल्याला निर्माण करण्यापूर्वी या संबंध सृष्टीची निर्मिती केली. तो केवळ बोलत गेला आणि सर्व काही अस्तित्वात आलं. होय. त्याने आपल्यासाठी आकाश आणि जमीन निर्माण केली. म्हणून त्या प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू. अंतःकरणातून त्याची स्तुती करा. स्तुती करतो. त्याने आपल्यासाठी शुद्ध हवा निर्माण केली. होय त्याने प्रभू. आपल्यासाठी सूर्य, चंद्र, तारे निर्माण केले. आपल्यासाठी त्याने नदी, नाले निर्माण केले. आपल्यासाठी विविध प्रकारची झाडे, झुडपे त्यांनी निर्माण केली. होय प्रभू. ही संपूर्ण सृष्टी त्याने वात्सल्याने भरली आहे. ही संपूर्ण सृष्टी त्याने विविध रंगाने भरली आहे. धन्यवाद. जेव्हा आपण या सृष्टीमध्ये त्याच्या पराक्रमाची कृत्ये पाहतो तेव्हा आपल्या हृदयाला आनंद होतं. म्हणून अंतःकरणातून त्या प्रभू येशूला धन्यवाद द्या. धन्यवाद त्याची प्रभू. स्तुती करा. स्तुती त्याचा करतो. गौरव करा. गौरव तो करतो. आपल्या प्रत्येक गरजा पूर्ण करतो. तो होय. आपल्याला सर्व काही विपुलतेने देतो. होय. म्हणून हृदयाने त्याची स्तुती करा. त्याला स्तुती धन्यवाद करतो. द्या. धन्यवाद होय प्रभू. माझ्या प्रिय भावा बहिणींनो, ही संपूर्ण सृष्टी त्याने केवळ शब्दाद्वारे निर्माण केली, परंतु त्याने आपल्याला त्याच्या पवित्र हाताने घडवलं. जसा तो आहे तसा त्याने आपल्याला निर्माण केलं. होय त्याने प्रभू. आपल्याला हे सुंदर शरीर दिलेलं आहे. आजच्या एक क्षणापर्यंत त्याने आपल्याला जिवंत ठेवलेलं आहे. धन्यवाद. त्याने आपल्याला चांगली बुद्धी दिली, चांगलं आरोग्य दिलं. म्हणून परमेश्वराला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू. त्याची स्तुती करा. स्तुती त्याचा करतो. गौरव करा. गौरव करतो. मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू. धन्यवाद प्रभू. धन्यवाद प्रभू. धन्यवाद. धन्यवाद. हृदयाने त्याला धन्यवाद द्या. प्रभू. त्याची स्तुती धन्यवाद. करा. प्रभू तुला प्रभू धन्यवाद. तुला धन्यवाद. धन्यवाद. प्रभू तुला धन्यवाद. प्रभू गाऊ तुझे गुण राया. प्रभू तुझी प्रेमळ बाबा. प्रभू गाऊ तुझे गुण राया. प्रभू तुझी प्रेमळ बाबा. धरतीचा तुली रमाना. आकाशाचा तू
भावा बहिणींनो, अंतःकरणातून त्या परमेश्वर पित्याला धन्यवाद द्या. धन्यवाद त्याची प्रभू. स्तुती करा. स्तुती कारण करतो. त्याने आपल्याला अंधकारातून काढून त्याच्या पुत्राच्या दिव्य प्रकाशात आणलं. होय म्हणून प्रभू. अंतःकरणातून त्या प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू. त्यानेच आपल्याला जिवंत देवाची मुलं होण्याचा अधिकार दिलेला आहे. हा प्रभू. त्याबद्दल त्या परमेश्वराला धन्यवाद द्या. धन्यवाद त्याची प्रभू. स्तुती करा. होय माझ्या प्रिय भावा बहिणींनो, प्रभू येशूला धन्यवाद द्या. कारण त्याने आपल्याला जीवनाचा मार्ग दाखवला. कारण मार्ग, सत्य आणि जीवन तोच आहे आणि त्या जीवनाच्या मार्गाने तोच आपल्याला चालवत आहे. होय प्रभू. म्हणून हृदयाने त्या प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद अंतःकरणातून त्याची स्तुती करा. स्तुती त्याची करतो. प्रशंसा करा. प्रशंसा कारण करतो. जेव्हा आपण आजारी असतो तेव्हा तो आपल्याला आजारातून बरं करतो. जेव्हा आपण दुःखात, संकटात असतो, आपण रडत असतो, तेव्हा तो आपला अश्रू पुसतो होय आणि प्रभू. आपल्याला प्रत्येक दुःखातून, प्रत्येक संकटातून बाहेर काढतो. होय प्रभू. जेव्हा आपण पडतो तेव्हा तो आपला हात पकडून पुन्हा एकदा आपल्याला उभं करतो. होय प्रभू. होय माझ्या प्रिय भावा बहिणींनो, त्याने आपल्या हृदयात त्याची शांती दिलेली आहे. धन्यवाद. त्याने आपलं जीवन त्याच्या आनंदाने भरून काढलेलं आहे. धन्यवाद. म्हणून हृदयाने त्या प्रभूला धन्यवाद धन्यवाद द्या. प्रभू. त्याची स्तुती करा. स्तुती कारण करतो. त्याने आपल्याला सर्व काही विपुलतेने दिलं आहे. होय प्रभू. तो आपला खरा मेंढपाळ आहे. जसा मेंढपाळ आपल्या मेंढरांची काळजी घेतो, त्याहून कितीतरी अधिक पट तो आपली काळजी घेतो. तो धन्यवाद. आपल्या सर्व गरजा भागवतो. तो आपलं रक्षण करतो आणि तोच आपला सांभाळ करतो. म्हणून त्या प्रभू येशूला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू त्याची येशू. स्तुती करा. स्तुती त्याचा करतो. गौरव करा. गौरव मोठ्याने करतो. टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद प्रभू धन्यवाद येशू. प्रभू येशू. धन्यवाद प्रभू तुला येशू. धन्यवाद. तुला धन्यवाद. तुला धन्यवाद. तुला धन्यवाद धन्यवाद. प्रभू. तुला धन्यवाद. प्रभू धन्यवाद. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे, हिरव्या कुरणात आम्हाला चारितो. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे, हिरव्या कुरणात आम्हाला चारितो. सुंदर डोंगरावरून नेतो, मंजू
माझ्या प्रिय भाऊ बहिणींनो, आता या त्या प्रभूच्या क्रूसासमोर आत्म्याने त्या क्रूसासमोर उभे राहा आणि आठवण करा की आपल्या प्रभूने आपल्यासाठी केवढं मोठं बलिदान केलं, होय प्रभू. आपल्यासाठी त्याने केवढ्या वेदना सहन केल्या. होय प्रभू. आपण पाप केली, परंतु त्या सर्व पापांची शिक्षा आपल्या प्रभूने घेतली. होय प्रभू. तो स्वर्ग आणि पृथ्वीचा मालक असून सुद्धा आपल्यासाठी किती लीन आणि नम्र झाला. आपल्यासाठी त्याने भयानक मार सहन केला. त्याच्या मुखावर थुंकण्यात आलं. काल्वरीच्या टेकडीवर त्याला 2 चोरांच्या मध्ये 3 खेळांवर खिळण्यात आलं. होय प्रभू. केवळ आपल्याला वाचवण्यासाठी त्याने स्वतःचं पवित्र आणि निष्कलंक रक्त वाहिलं. धन्यवाद. त्याने आपल्यासाठी बलिदान केलं आणि त्यामुळे आपण पापापासून आणि त्या दुष्टाच्या गुलामगिरीतून वाचलो गेलो. धन्यवाद. म्हणून हृदयाने त्या प्रभू येशूला धन्यवाद धन्यवाद द्या. प्रभू येशू. त्याच्याच बलिदानाने आपला अनंत काळाच्या नाशापासून आपली सुटका झाली. म्हणून त्या प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू येशू. हृदयाने प्रभू येशूला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू त्याच्या येशू. बलिदानासाठी, त्याच्या या महान उपकारासाठी अंतःकरणातून त्याची स्तुती करा, स्तुती त्याचा करतो. गौरव करा. गौरव कारण करतो त्याने आपल्यावर जे प्रेम केलं ते प्रेम आपल्यावर कुणीच कधीच करू शकत नाही. होय प्रभू. त्याच्या या महान प्रेमासाठी, त्याच्या या महान बलिदानासाठी, त्याच्या या महान उपकारासाठी हृदयातून त्या प्रभू येशूला धन्यवाद द्या. धन्यवाद मोठ्याने प्रभू टाळ्या येशू. वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद प्रभू धन्यवाद येशू. प्रभू येशू. धन्यवाद तुझ्या प्रभू येशू. प्रेमासाठी, तुझ्या बलिदानासाठी, धन्यवाद. तुझ्या या उपकारासाठी धन्यवाद. हृदयातून तुला धन्यवाद. 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 तुला धन्यवाद. तुला धन्यवाद प्रभू. तुला धन्यवाद. हालेलुया स्तुति करेंगे, यीशु जी की स्तुति करेंगे. हालेलुया स्तुति करेंगे. यीशु जी की स्तुति करेंगे. हालेलुया 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 हालेलुया. सदा ही स्तुति करेंगे और सदा तुझे याद करेंगे. सदा ही स्तुति करेंगे और सदा तुझे याद करेंगे. पवित्र आत्मा से भरपूर होकर तेरे लिए जिएंगे. पवित्र आत्मा से भरपूर होकर तेरे लिए जिएंगे. हालेलुया स्तुति करेंगे. यीशु जी की स्तुति करेंगे. हालेलुया स्तुति करेंगे. यीशु जी की स्तुति करेंगे. हालेलुया 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 हालेलुया. क्रूस पर जीवन दिया और खून भी बहाया. क्रूस पर जीवन दिया और खून भी बहाया. पाप मिटाकर पवित्र करके मुक्ति भी दे दिया. पाप मिटाकर पवित्र करके मुक्ति भी दे दिया. हालेलुया स्तुति करेंगे. यीशु जी की स्तुति करेंगे. हालेलुया स्तुति करेंगे. यीशु जी की स्तुति करेंगे. हालेलुया 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 हालेलुया. आता आपण त्या महान प्रभूची आराधना करणार आहोत. म्हणून गुडघ्यांवर या आणि आपले दोन्ही हात स्वर्गाच्या दिशेने उंच करून आत्म्याने त्या प्रभूची आराधना करा. पहा, तो पवित्र पवित्र अतिपवित्र परमेश्वर आहे, जो स्वर्गात सर्वोच्च स्थानी विराजमान आहे.
ज्याच्या राज्याचा अंत कधी होणार नाही त्या प्रभूची आराधना करा. आत्म्याने त्याची उपासना करा. उपासना करतो. ज्याने सर्व काही निर्माण केलं आणि जो आपला पालन करता आहे, निर्माण करता आहे, त्या परमेश्वराची आराधना करा, त्याचीच उपासना करा. जीवन से भी उत्तम तेरी करुणा, जीवन से भी उत्तम तेरी करुणा, होठों से स्तुति करूँगा सर्वदा, तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा. जीवन से भी उत्तम तेरी करुणा, जीवन से भी उत्तम तेरी करुणा, होठों से स्तुति करूँगा सर्वदा, तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा. तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा प्रभु, तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा. होठों से स्तुति करूँगा सर्वदा, तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा. तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा प्रभु, तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा. होठों से स्तुति करूँगा सर्वदा, तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा. तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा. तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा. पहा, त्या प्रभू येशूने आपल्यासाठी स्वदेहाचं बलिदान केलं, परंतु मरणातून तिसऱ्या दिवशी तो जिवंत उठला. धन्यवाद प्रभू येशू. आणि आज देखील तो जिवंत आहे. धन्यवाद प्रभू. त्याने आपल्या शिष्यांना पवित्र आत्म्याने भरून काढलं आणि तोच पवित्र आत्मा देण्यासाठी प्रभू येशू उत्सुक आहे. म्हणून उघडा आपली अंतकरणे आणि स्वीकार करा त्या पवित्र आत्म्याचा. बोलवा त्या पवित्र आत्म्याला आपल्या हृदयात, कारण बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर आत्म्यानेच कार्यसिद्धी होते. म्हणून स्वीकार करा त्या पवित्र आत्म्याचा. बोलवा त्या पवित्र आत्म्याला आपल्या हृदयात. ये पवित्र आत्म्या, ये पवित्र आत्म्या, ये पवित्र आत्म्या, ये पवित्र आत्म्या, तुझी शांती घेऊन ये, शांती घेऊन तुझा ये, आनंद घेऊन आनंद ये, घेऊन तुझ्या ये. प्रेमाने आम्हा प्रत्येकाला भर. भरून काढ. आम्हाला तुझी गरज आहे. आम्हाला तुझी हे गरज आमचा आहे. ताबा, हे आमचा ताबा, हे आमचा ये ताबा. पवित्र आत्म्या, ये पवित्र आत्म्या, ये प्रभू ये, ये प्रभु ये, ये पवित्र आत्म्या, ये पवित्र आत्म्या ये. पवित्र आत्मा तू आज जा. मैं प्रार्थना करूं, अपनी शक्ति में आ जा. अपनी शक्ति
धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद पवित्र आत्मा. पान क्रमांक 215 पौलाचं रोमकरास पत्र अध्याय 8 वचन 28 मी वाचतो, कान देऊ नये का. परंतु आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यास म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेल्यास देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, वचन असं म्हणतं की आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रेम करणाऱ्यास म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेल्यास सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. हालेलुया, हालेलुया. हे सत्य तुम्हाला आणि मला लक्षात घेतलं पाहिजे. या जगामध्ये पुष्कळ गोंधळ आहे याविषयी. जे लोक देवावर प्रेम करतात त्यांच्या जीवनामध्ये संकट का येतात? जे लोक देवावर प्रेम करतात त्यांच्या जीवनामध्ये दुःख का येतात? जे लोक देवावर प्रेम करतात त्यांना वेळोवेळी त्रास का होतो? असा प्रश्न विचारला जातो. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर इकडे स्पष्टपणे दिलेलं आहे. देवावर प्रेम करणाऱ्यास म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेल्यास सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. हालेलुया, हालेलुया. मध्ये एक शब्द आहे देवाच्या करणीने. देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. हालेलुया, हालेलुया. जर तुम्ही देवावर प्रेम करत असाल आणि जर तुम्ही येशूच्या द्वारे देवाचा स्वीकार केलेला असेल तर तुमच्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी घडत आहेत त्या सगळ्या एकत्र केल्या तर तुमचं भलंच होणार, कल्याणच होणार. हालेलुया. देवावर प्रेम करणाऱ्यास म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेल्यास देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. तुम्ही देवावर प्रेम करत आहात आणि तुम्ही देवाच्या सहवासात आहात किंवा देवाचा स्वीकार केलेला आहे, देवाच्या परिवारामध्ये आहात. तुम्ही येशूच्या द्वारे जर देवपित्याचा स्वीकार केलेला आहे तर तुम्ही योग्य स्थळी आहात आणि तुमच्या जीवनामध्ये जे काही घडत आहे ते सगळं एकत्रित जर केलं तर तुमचं भलंच होणार आहे, नुकसान होणार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. काही माणसं मला विचारतील की ब्रदर आम्ही येशूचा स्वीकार केलेला आहे, आम्ही परमेश्वर पित्याला स्वीकारलेला आहे, आमचं तारण झालेलं आहे आणि मग आमच्या जीवनामध्ये दुःख का? आणि मग आमच्या जीवनामध्ये संकट का? मग आमच्या घरामध्ये भांडणं का? बेकारी का? उपासमार का? दारिद्र्य का? अशांती का? बरोबर, असले प्रश्न तुमच्या मनात येणार. पण वचन स्पष्टपणे सांगतं जर तुम्ही येशू ख्रिस्ताच्या द्वारे परमेश्वर पित्याला स्वीकारलेला आहे म्हणजेच तुम्ही देवाच्या संकल्पाप्रमाणे बोलावले गेलेले आहात, देवाच्या संकल्पाप्रमाणे बोलावले गेलेले आहात, तर देवाच्या करणीने परमेश्वर असं काही करेल की तुमच्या जीवनात ज्या काही गोष्टी घडत आहेत त्यांची एकत्रित बेरीज केली तर तुमचं भलं होणार आहे. हालेलुया. उदाहरणार्थ समजा एक जोडपं इकडे प्रार्थनेला येतं आणि त्या जोडप्याने येशूचा स्वीकार केला, मुलांनी येशूचा स्वीकार केला आणि त्या पुरुषाने त्या स्त्रीने येशूचा स्वीकार केला आणि त्यांचा एखादा आजार कोणता तर निघून गेला असेल. परंतु तो पुरुष भरपूर दारू पितो, तो खूप दारू पितो आणि त्याची बायको म्हणते ब्रदर आम्हाला येशूचा अनुभव आला, आमचा एक आजार गेला, पण माझा नवरा दारू काही सोडत नाही आहे. मग मी विचारतो तुम्ही येशूचा स्वीकार केला का? हो केला ना. तुम्ही येशूकडे प्रार्थना करता? हो येशूकडेच प्रार्थना करतो. तरी नवऱ्याची दारू सुटत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.
त्या बाईसमोर पेच आहे, पण माझ्यासमोर पेच नाही आहे, कारण मला हे वचन माहीत आहे. हालेलुया. मला हे वचन माहीत आहे की ज्यांनी येशूचा स्वीकार केलेला आहे त्यांच्या जीवनात जे काही घडत आहे त्या सगळ्यांची बेरीज केली तर भलंच होणार, वाईट होणार नाही. हालेलुया. मग ती बाई मला सांगते, ब्रदर तुम्ही प्रार्थना करा ना माझ्या नवऱ्याची दारू सुटावी म्हणून. मी म्हटलं काय हरकत नाही, कुठे आहे नवरा? तो नवरा पुढे आला, मी डोक्यावर हात ठेवला. पडेल किंवा पडणार नाही, काय सगळीच माणसं पडत नाहीत, बरोबर. मी काही खात्री देत नाही बरं का, मी हात ठेवला माणूस पडतोच असं काय नाही. हालेलुया. हालेलुया. आणि मी डोक्यावर हात ठेवला, प्रार्थना केली. ती बाई ते दोघं घरी निघून गेले. आणि पुढच्या आठवड्यात मला बातमी आली. मी रविवारी प्रार्थना केली आणि सोमवारी तो आजारी पडला. हालेलुया. हालेलुया. काय झालं काय झालं काय? ब्रदरनी प्रार्थना केली, दुसऱ्या दिवशी आजारी पडला. ब्रदर ब्रदर काय झालं? आठवते मग काय? तुमचं नाव काय? मनीषा. अरे हा मनीषा ताई, बोला काय झालं? ब्रदर तुम्हाला आठवतं? म्हटलं काय झालं काय? काल तुम्ही प्रार्थना केली ना माझ्या नवऱ्यावर. हो हो. आता मी किती लोकांवर प्रार्थना करतो, मला काय आठवणार, पण मी हो करतो. हा हो. हालेलुया. हालेलुया. आता ती म्हणते केली प्रार्थना तर केली असेल ना, म्हणून हो म्हणतो ना. हो हो. काय झालं? ब्रदर तुम्ही प्रार्थना केली आणि मग म्हटलं काय झालं? त्यांची दारू सुटली का? दारू सोडायची सोडा हो, परंतु ते आजारी पडलेत. मध्ये कोणीतरी बोललं असेल वाट लागली. काही वाट लागली नाही, सगळं वाटेला लागलं. हालेलुया. हालेलुया. मी डोक्यावर हात ठेवला आणि तिच्या दारुड्या नवऱ्याला आजार झाला, म्हणजे वाट लागली नाही, वाटेला लागला तो, बरोबर. मग आजारी पडला म्हणजे काय झालं? कंबर दुखते आहे ग. बायकोला सांगतो जरा कंबर माझी दाबून घे. ती म्हणते एवढा भाव मला याने कधीच दिला नव्हता. ती मोठ्या दिमाखामध्ये अभिमानामध्ये नवऱ्याची कंबर दाबते. एवढे दिवस मला विचारत नव्हता की आता कंबर दुखायला लागली, याला माझी आठवण झाली, बरोबर. मग मुलाला म्हणतो जरा मला चहा बनवून आण. मुलगा म्हणतो बाबा आज किती प्रेमाने बोलतात. मुलगी पण खुश. घरात ते सगळे म्हणतात आमचे बाबा बदलले हो. मुलं म्हणतात बाबा बदलले. चहा मागायचा नम्रपणे मागतात, विनंती करून मागतात, प्रेमाने मागतात, रागावत नाहीत. मुलगी खुश, मुलगा खुश, बायको पण खुश. मनामध्ये तिघं म्हणतात असाच बेडवर राहील तर केवढं बरं होईल. हालेलुया. कारण तो जेव्हा दारू पितो तेव्हा तो राक्षस असतो. अंगात काय नाही, पण बायकोला मारणार, मुलाला मारणार, दम देणार. दारुडे माणसाचा रुबाब फार असतो. हालेलुया. हालेलुया. आणि मग बायको आणि मुलं म्हणतात एक बरं झालं. काय बरं झालं? हल्ली फार प्रेमाने वागतात हो. हालेलुया. हालेलुया. आणि मग मी विचारतो कसं काय चाललंय? तसं बरं चाललंय. हालेलुया. तसं बरं चाललंय. बिछाण्यावर पडल्यापासून माझ्याशी अतिशय प्रेमाने वागतात आणि मुलं पण खुश आहेत. आणि मग त्या बाईला मी सांगतो बरं झालं तुझा नवरा आजारी झाला, कारण त्याला देवाने चिमटा काढला, बरोबर. आता डॉक्टर सांगणार दारू घेतली तर एक आठवडा जगणार नाही. कुणाला तरी डॉक्टर तरी घाबरेल, बरोबर. आणि मग त्याला धडा मिळेल की मी दारू पितो म्हणून मला आजार आला, आता मी दारू प्यायला नको. आणि त्या आजारानंतर हा माणूस दारू सोडतो, बरोबर. आता मला सांगा आजार आला तो बरं झालं का वाईट झालं? माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, सगळ्या गोष्टी मिळून कल्याणकारक होतात असं वचन आहे. हालेलुया. 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 तुम्ही इकडे प्रार्थनेला येता, तुम्ही येशूचा स्वीकार केला. येशूचा स्वीकार केला की तुमचं जीवन चांगलंच व्हायला पाहिजे. पण दुसऱ्याच महिन्यात नवऱ्याची नोकरी जाणार,
नवऱ्याची नोकरी गेली की मी म्हणतो चांगलं झालं, चांगलं झालं, चांगलं झालं. हालेलुया. कारण वचन स्पष्ट आहे, जे देवावर प्रेम करतात त्यांच्या जीवनात जे काही घडतं त्या सगळ्यांची गोळाबेरीज जी आहे ती नेहमी चांगली असते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. दारूचं व्यसन अधिक आजार बरोबर निर्व्यसनी मनुष्य. दारूचं व्यसन अधिक आजार इक्वल टू बरोबर काय? निर्व्यसनी मनुष्य. दारूचं व्यसन आहे, आजार आला, दोघांची बेरीज करा, निर्व्यसनी झाला. हालेलुया, 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 हालेलुया. मग तुमची नोकरी गेली तर काय झालं? चांगलं झालं. काय चांगलं झालं? एक 15 दिवसांनी किंवा 1 महिन्याने दुसरी नोकरी मिळते, डबल पगार आणि चांगली नोकरी. हालेलुया, हालेलुया. देवाने काय केलं? देवाने अगोदरची छोटी नोकरी होती ती काढून घेतली. देवाने अगोदरची छोटी नोकरी काढून घेतली आणि मग चांगली नोकरी दिली. हालेलुया. तुमची स्वतःची खोली आहे, भाड्याची खोली आहे, आणि मग एक दिवस तुम्ही प्रार्थना केली, येशूचा स्वीकार केला. 15 दिवसांनी घर मालक सांगतो खोली खाली करा, खोली खाली करा. मला जर विचारलं, माझा पहिला प्रश्न, येशूचा स्वीकार केला का? हो केला ना. तुम्ही येशूकडे प्रार्थना करता का? हो करतो ना. तरी पण खोली चालली का? हो चालली. काय हरकत नाही, माझ्याकडे वचन आहे. वचन काय म्हणतं? सगळ्या गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. हालेलुया. मी फोनवर सांगणार, ताई काही हरकत नाही, खोली जाऊ द्या. ताई बोले, ब्रदर काय बोलतात, खोली जाऊ द्या. हालेलुया. खोली जाईल आणि मग दुसरी मोठी खोली अर्ध्या किमतीत मिळणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हे सगळं देव आपल्या भल्यासाठी करतो. एकदा तुम्ही येशूचा स्वीकार केला की तुमच्या जीवनात जे काही होतं ते आपल्या भल्यासाठी होतं. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जो देवावर प्रेम करतो, ज्याने येशूचा स्वीकार केलेला आहे, त्याच्या जीवनात जे काही घडतं त्या सगळ्यांची गोळाबेरीज नेहमी चांगली असते. हालेलुया. गोळाबेरीज. तुम्हाला आजार आला तर फायद्याचा असणार. ही घटना जी आहे ती दक्षिण कोरियामध्ये घडलेली आहे. दक्षिण कोरियामध्ये एक मोठं चर्च आहे, ज्या चर्चमध्ये 10 लाख लोक आहेत. त्या चर्चचे प्रमुख आहेत पॅस्टर पॉल यंगी चो. पॉल यंगी चोचं चर्च आहे दक्षिण कोरियामध्ये 10 लाखांचं. आणि त्यांच्या चर्चमध्ये घडलेली घटना आहे, सुंदर घटना आहे. मी वाचली तेव्हा मला फार आनंद झाला. त्यांच्या चर्चमध्ये एक पॅस्टर होते, देवाचे सेवक होते, आणि त्यांना काहीतरी आजार झाला, म्हणजे मला तो पोटात गाठ झाली की असं काहीतरी झालं. आणि मग त्यांच्याकडे मोठे मोठे चमत्कार घडतात. आंधळे पाहतात, मुके बोलतात, बहिरे ऐकतात. मग त्यांच्या लीडरने प्रार्थना केली. प्रार्थना केल्यानंतर डॉक्टरकडे जाऊन त्यांनी चेक केला. डॉक्टर म्हणतात तुम्हाला ऑपरेशन करावंच लागेल, गाठ आहे. मग त्यांनी पुन्हा प्रार्थना करून घेतली, पुन्हा गेले, पुन्हा डॉक्टरांनी सांगितलं गाठ आहे, ऑपरेशन करावं लागेल. आता त्यांच्या चर्चमध्ये मोठमोठे चमत्कार घडतात, आंधळे पाहतात, मुके बोलतात, आणि एका देवाच्या सेवकाची पोटातली गाठ जात नाही आहे. पुन्हा प्रार्थना केली, पुन्हा डॉक्टरकडे गेले. डॉक्टर म्हणतात ऑपरेशन करावं लागेल, गाठ आहे. आता त्यांचे मुख्य पॅस्टर बुचकळ्यात पडले. असं कसं झालं? आपल्याकडे एवढे मोठमोठे चमत्कार घडत आहेत आणि आपल्या पॅस्टरनाच आजारमुक्ती मिळत नाही आहे. अपमान वाटतो. शेवटी त्या मुख्य पॅस्टरनी प्रार्थना केली आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही जाऊन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हा आणि ऑपरेशन करून घ्या. हालेलुया. एका बाजूने आंधळे बघतात, मुके बोलतात, बहिरे ऐकतात, मोठमोठे चमत्कार होतात, आणि ते लीडर म्हणतात तुम्ही जाऊन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हा आणि ती गाठ काय आहे ती कापून घ्या. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे, हा बंधू हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला. ॲडमिट झाल्यानंतर तिकडच्या स्टाफला सगळ्यांना कळलं की हे पॅस्टर पॉल यंगी चोचे पॅस्टर आहेत, त्यांच्या चर्चमधले आहेत. मग एक नर्स आली, माझ्यावर प्रार्थना करा ना.
त्यांनी प्रार्थना केली, ती बाई बरी झाली. डॉक्टर आले, माझ्यावर प्रार्थना करणार, डॉक्टर हात, डॉक्टर बरे झाले. हालेलुया. आणि त्या संपूर्ण हॉस्पिटलमध्ये सगळे डॉक्टर्स आणि सगळ्या नर्सेसनी येशूचा स्वीकार केला. तिकडे प्रार्थना सभा सुरू झाली. हालेलुया. संपूर्ण हॉस्पिटल बदललं त्यांनी आणि ते बरे होऊन बाहेर आले. हालेलुया. सगळ्या गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. ज्या वेळेला त्यांना सांगितलं की तुम्ही हॉस्पिटलमध्ये जा आणि ऑपरेशन करून घ्या, तेव्हा त्यांना काय वाटलं असेल? काय वाटलं असेल? जणू का आभाळ कोसळलं. मी एवढा देवाचा सेवक, माझ्यासमोर हजारो लोक असतात आणि मी कसा जाऊ हॉस्पिटलमध्ये आणि गाठ कापून घेऊ? परंतु जेव्हा ते हॉस्पिटल ऍडमिट आहेत, ते एका डॉक्टरच्या डोक्यावर हात ठेवतात, डॉक्टर बरे होतात, तेव्हा त्यांना काय वाटलं असेल? बरं झालं हॉस्पिटलमध्ये आलो. हालेलुया. हालेलुया. तुम्ही जर येशूचा स्वीकार केलेला आहे तर तुमच्या जीवनात जे काही घडत आहे ते शेवटी फायद्याचंच होणार. आपण दुसरा एक शब्द, शेवटी. शेवटी म्हणजेच गोळाबेरीज. गोळाबेरीज हा मराठीचा चांगला शब्द आहे. गोळाबेरीज, सगळ्यांची गोळाबेरीज केल्यावर शेवटी त्याचा फायदा होतो. हालेलुया. हालेलुया. ओरल रॉबर्टच्या बाबतीत घडलेली साक्ष मी माझ्या आयुष्यात कधी विसरू नये अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. त्यांना एवढं मोठं दान होतं की ती जागच्या जागी माणसाला बरं करायची. जागच्या जागी मोठे मोठे चमत्कार. आणि त्यांचे चमत्कार आम्ही टीव्हीवर इकडे दाखवलेले आहेत. त्यांच्या बाबतीत असं घडलं. त्यांना अचानक त्रास झाला. अचानक त्रास झाला पोटामध्ये. त्यांनी बायकोनं सांगितलं, बायकोने त्यांनी प्रार्थना केली. मग बायकोने डॉक्टरने बोलावलं. डॉक्टरने चेक केलं आणि डॉक्टर म्हणाले तुम्हाला अपेंडिक्स झालेला आहे, लगेच ॲडमिट व्हावं लागेल आणि ऑपरेशन करून घ्यावं लागेल. कल्पना करा, हा देवाचा एवढा मोठा सेवक, जागच्या जागी लोकांना बरं करणारा, जागच्या जागी, त्याला सांगितलं अपेंडिक्स झालेला आहे, ताबडतोब ऑपरेशन करून घ्यावं लागेल. तुम्हाला माहिती त्यांनी काय केलं? डॉक्टर गेल्यावर त्यांनी पुन्हा प्रार्थना केली. बायकोने प्रार्थना केली. सेकंड टाइम चेक करतो, काही फरक नाही, आजार तसाच आहे. हालेलुया. हालेलुया. आणि मग काय झालं? हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी कपडे केले आणि आता हॉस्पिटलमध्ये जाणार तर ते म्हणजे आता अजून एकदा करूया प्रार्थना. पुन्हा प्रार्थना केली, काहीच फरक नाही, दुखते ते दुखतं. मग ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले. ॲडमिट झाल्यानंतर डॉक्टर आता ऑपरेशनसाठी नेणार, बरोबर. पुन्हा त्यांनी प्रार्थना केली, प्रभू आता तरी मला बरं कर, बरोबर. ही साक्ष मी देवाकडे प्रार्थना करतो. मी आयुष्यात विसरू नये, तुम्ही विसरू नये. त्यांना ऑपरेशन थिएटरवरून ठेवलं असं आणि तिकडे त्यांनी देवाकडे प्रार्थना केली. डॉक्टरनी हे लावलं, म्हणजे पोटातलं बघण्यासाठी स्क्रीन लावला आणि डॉक्टर म्हणाले तुम्हाला ऑपरेशनची गरज आहे. काय बोलले डॉक्टर? काय बोलले? तुम्हाला ऑपरेशनची गरज आहे. आणि बघा पुढे डॉक्टर बसले आहेत, स्क्रीन दिसतोय. पण त्याच्या अगोदर ह्या बंधूंनी सांगितलं, प्रभू आता तरी माझी प्रार्थना ऐक. ती पुष्कळ त्यांनी प्रार्थना केली होती, प्रभू असं मला का तू करायला लावतोस की माझं ऑपरेशन व्हावं? माझ्याद्वारे हजारो लोक बरे झालेले आहेत, जागच्या जागी बरे झालेले आहेत, तू मला का ऑपरेशन करायला लावतोस? अशी प्रार्थना केली होती अगोदर, केली होती अगोदर. ऑपरेशन थिएटरवरती ते आहेत, बेडवर आहेत, स्क्रीन लावलेला आहे. डॉक्टर म्हणाले तुम्हाला ऑपरेशनची गरज आहे. तेव्हा तरी त्यांना वाटलं आता तरी डॉक्टर सांगतील की तुम्हाला ऑपरेशनची गरज नाही म्हणून. पण डॉक्टर काय बोलले? ऑपरेशनची गरज आहे. ऐकता ना तुम्ही? कान उघडे. आणि डॉक्टर स्क्रीनवर बघतायत आणि डॉक्टर ओरडले तुम्हाला ऑपरेशनची गरज नाही, गाठ गेली. हो, ते ऍक्च्युली अपेंडिक्स मध्ये गाठ नसते, ते कधी वाढलेलं असतं, आतडं वाढलेलं असतं. ते गेलं गेलं म्हणे, गेलं मला दिसतंय गेलं, तुम्हाला ऑपरेशनची गरज नाही आहे. मला सांगा त्या डॉक्टरांचा विश्वास किती वाढेल आता. बघा त्यांनी जेव्हा घरी प्रार्थना केली होती
तेव्हा देव ते वाढलेलं आतडं काढू शकत नव्हता का? काढू शकत होता. त्यांनी जेव्हा हॉस्पिटल जायच्या अगोदर प्रार्थना केली होती तेव्हा देव तेव्हा आतडं काढू शकत नव्हता का? काढू शकत होता. पण देवाने पहिल्यांदा वाढलेलं आतडं डॉक्टरला दाखवलं. डॉक्टरना दिसलं ते वाढलेलं आतडं. डॉक्टरने पाहिलं आणि डॉक्टरच्या डोळ्यासमोर ते वाढलेलं आतडं काढून टाकलं. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपला देव एवढा समर्थ आहे, कोणत्या वेळेला कुणाला स्पर्श करायचा त्याला बरोबर कळतं. कोणत्या वेळेला कुणाला स्पर्श करायचा त्याला बरोबर कळतं. अगोदर त्याने बरं का केलं नाही? कारण त्या डॉक्टरचं परिवर्तन व्हावं अशी त्याची इच्छा होती. हालेलुया, हालेलुया. तुम्ही जर येशूचा स्वीकार केलेला आहे तर तुमच्या जीवनात जे काही घडत आहे त्याच्याविषयी निर्धास्त राहा, बिनधास्त राहा, निश्चिंत राहा. कारण ते जे घडत आहे त्याच्यामुळे तुमचा फायदाच होणार आहे, तोटा होणार नाही. हालेलुया. सगळ्या गोष्टी मिळून सगळ्यांची गोळाबेरीज होणार आणि मग फायदा होणार, मग फायदा होणार. माझ्या जीवनातल्या अशा बऱ्याच साक्षी आहेत. एक साक्षी तुम्हाला सांगतो. मी 8वीला होतो. मी या भुईगावला प्राथमिक शाळेत शिकलो 7वी पर्यंत आणि मला इंग्रजी अजिबात येत नव्हतं. इंग्रजी जराही येत नव्हतं. मी 8वीला गेलो आणि 8वीला मी पहिल्या परीक्षेला 100 पैकी 25 मार्क मिळवून इंग्रजीमध्ये नापास झालो. हालेलुया, हालेलुया. कारण इकडे आम्हाला फक्त ABCD शिकवलं होतं, त्याच्या पलीकडे इंग्लिश काय माहीत नव्हतं. थोड्याशा स्पेलिंग डॉग कॅट एवढे येत होत्या. आता तिकडे गेलो आणि तिकडे 100 पैकी 25 मार्क 8वीच्या पहिल्या परीक्षेला तिमाही परीक्षेला 100 पैकी 25 मी नापास झालो इंग्रजीत. आणि मग काय करायचं? इंग्रजी सुधारायला पाहिजे. मग मी क्लास लावला, इंग्रजीचा क्लास. महिन्याला 5 रुपये. 1971ला. आता तुम्ही शिक्षकाला सांगू नका 5 रुपयाला क्लास द्या. हालेलुया. आता 5 रुपयाला वडापाव पण येत नाही. महिन्याला 5 रुपये हिशोबाने मी क्लासला गेलो आणि तिकडे मला त्यांनी काळ शिकवले, टेन्सेस आणि पूर्ण ग्रामर शिकलो. 6 महिला मला इंग्रजीमध्ये 50 मार्क मिळाले 100 पैकी. हालेलुया. 6 महिला 50 मिळाले, वार्षिकला 67 मिळाले, वर्गात हायेस्ट. हालेलुया. ती महिला 25 इंग्रजीत नापास. क्लास लावला, 6 महिला 50 आणि वार्षिकला 67 मिळून त्याच वर्गामध्ये मी पहिला आलो. हालेलुया. मी नापास झालो याच्यामुळे मला फायदा झाला. कळलं? मी नापास झालो म्हणून का क्लास लावला आणि म्हणून माझं इंग्रजी सुधारलं. आणि मग पुढे 9वीला चांगले मार्क मिळाले, 10वीला चांगले मार्क मिळाले. आमची 11वी SSC होती, 11वीला चांगले मार्क मिळाले. मी पुढे गेलो आणि माझं इंग्रजी अजून सुधारत गेलं. देवाने तो इंग्रजीचा पाया घातला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जे लोक देवावर विश्वास ठेवतात, येशूचा स्वीकार करतात, त्यांच्या जीवनामध्ये जे काही घडतं ते सगळं फायद्याचं होतं. हालेलुया. तुम्ही बस स्टॉपवर उभे आहात, बस स्टॉपवर उभे आहात, बस आली, तुम्ही हात केला. आता मुंबईची गोष्ट वेगळी आहे, आमच्या खेड्यामध्ये हात करायला लागतो. अच्छा, हात केल्यावर बस काही उभी राहत नाही, बस पुढे जाते. तुम्हाला जायचं आहे, समजा ना, मला जायचं होतं अर्जंटली, बरोबर. आणि बसवाल्याने बस उभी केली नाही. आणि काही लोक म्हणतात, देव तरी असा कसा ग. पटकन देवावर येतात. हा, पटकन देवावर. काही लोक येतात, सगळे नाही. काही लोक ड्रायव्हरला बोलतात पण देवाला काही बोलत नाहीत. पण काही लोक पटकन देवावर येतात, देव तरी असा कसा ग. आणि
आणि ती बस गेल्यावर 2 मिनिटांनी एक माणूस येतो मोटरसायकलवर, तो तुमचा मित्र असतो, हात केल्यावर गाडी उभी करतो, तुम्ही मागे बसता, तुम्हाला पाहिजे तिकडे तो सोडतो. देवाला विचारा, देवा बस का उभी केली नाही? देव म्हणतो, तुझे 10 रुपये मला वाचवायचे होते. तुझे 10 रुपये मला वाचवायचे होते. तेव्हा आपल्याला कळतं की देव प्रेमाचा सागर आहे. आणि आपण सगळे दुष्ट स्वभावाचे आहोत. देवाने दिलं नाही की आणि दिलं की हा आपला दुष्ट स्वभाव आहे. बरोबर. मुलं पास झाली तर आज देव किती चांगला आहे ग, माझी मुलं पास झाली. नापास झाल्यावर आपला स्वभाव दुष्ट आहे. हालेलुया, हालेलुया. तुमचा मुलगा नापास झाला, अजिबात चिंता करू नका. मी सुद्धा इंग्रजीत नापास झालो होतो, पण आता मी चांगलं इंग्रजी बोलतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देवावर प्रीती करणाऱ्यास म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेल्या सर्व गोष्टी मिळून देवाच्या करणीने कल्याणकारक होतात. सगळ्यांची गोळाबेरीज केली तर आपल्याला कळतं जे झालं ते चांगलं झालं. हालेलुया, 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 हालेलुया. सगळ्यांची गोळाबेरीज केली तर जे झालं ते चांगलं झालं. हालेलुया, हालेलुया. असं आपल्या जीवनामध्ये पुष्कळ घडतं, पुष्कळ. आणि जेव्हा ते वाईट आपल्यावर येतं तेव्हा आपण म्हणतो कसं आलं, पण नंतर समजतं जे आलं ते बरं. आमचे संकट आलं म्हणजे देवाचे आभार म्हणा. का आभार म्हणा? त्याच्यातून देव काहीतरी शिकवणार. हालेलुया, हालेलुया. आणि मग काय होणार? गोळाबेरीज केल्यावर फायदाच फायदा. हालेलुया, फायदाच फायदा. सगळी गोळाबेरीज केल्यानंतर फायदाच फायदा. हालेलुया, हालेलुया. जेव्हा आपण येशूवर विश्वास ठेवतो, येशूकडे प्रार्थना करतो, आपल्या जीवनात संकट आली, घाबरायची गरज नाही आहे, कारण त्याच्या नंतर मात्र चांगलं होणार आहे. हालेलुया, हालेलुया. म्हणून वचन हे स्पष्ट आहे. रोमकरास पत्र अध्याय 8 वचन 28. आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रेम करणाऱ्यास म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे, संकल्प म्हणजे योजना, त्याच्या योजनेप्रमाणे बोलावलेल्यास देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. हालेलुया. भाऊ तुमचं नाव काय? रमेश. काय साक्षी आहे तुमची? माझी साक्षी काल परवा दिवशी अख्खा दिवस म्हणजे पुरा शरीर दुखायचा. तर संध्याकाळी मी आला शुक्रवारी गुरुवारी आला ना, पुरी शरीराला तेल लावला. काल सकाळीच चांगला झाला ना, कामाला गेला. म्हणजे गुरुवारी तुमचं अंग दुखत होतं, तुम्ही देवाकडे प्रार्थना करून प्रार्थनेत तेल लावलं, शुक्रवारी तुम्ही बरे झाला? हां, तेल लावला. पुरा शरीर दुखायचा, काम पण करायला होत नाही. तेल लावण्याचं प्रभूची दया झाली आणि बरे झाले. बरं झालं. पुढची काय साक्षी? पुढची साक्षी माझी म्हणजे एक मला बोरिंग टाकायचा होता. तर गावाचा एक जण सांगत होता की तुला चेक करावा लागेल. तर मी त्यांना सांगितलं की प्रार्थनाची गरज आहे अशा, मी प्रार्थना करणार. तर जेव्हा बोरिंगवाला आला तेव्हा तो पण मला म्हणाला काय तू चेक केलेलं काय? तर मी त्यांना सांगितलं की चेक नाही केला. आणि मी इकडला तेल घेऊन गेला ना, पाणी तिकडे घेऊन गेला मी. तो सांगायला लागला की तुला जे काय करायला लागेल ते नंतर कर, मी सेटिंग करतो, याच्यानंतर तू काय तुझी काय पूजापाठ करायची असेल तर तू कर. त्यांचे झालं आणि तो सांगायला लागला मला की तू आता तुझी पूजापाठ कर. मी तिथेच क्रूश बनवला पाण्याने, गुडघे टेकून प्रार्थना केली की हे प्रभू, जिवंत पाण्याचे झरा तूच आहेस. काही जगाचे लोक पाण्याचे झरा शोधतात, पण प्रभू येशू तू स्वतः पाण्याचे झरा आहेस. अशी मी प्रार्थना केली आणि पाणी एवढा लागला, तो बोरिंगवाला पण म्हणाला आता असं आम्ही कधीच पाहिलं नाही पाणी. पाणी तर निघाला पण मातीच.
त्याच्या कारणामुळे आम्ही बायको दोघे घरी गेली, गुडघ्यावर प्रार्थना केली की प्रभू पाणी तू भरपूर दिलेलं आहेस, पण मला खडकाची पण गरज आहे, तूच जिवंत खडक आहेस. अशी आम्ही प्रार्थना केली. प्रार्थना करून बाहेर निघालं तेव्हा ते आवाज पण बदलला होता, ठक 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 असं. तेव्हा ते खडक पण दिलं, म्हणून मी तुला प्रभूला धन्यवाद देतो. म्हणजे देवाने खडकातून पण तुम्हाला पाणी दिलं आणि खडक पण दिला. खडक पण दिला, तुमची इच्छा पूर्ण केली. तुमच्या मनात विश्वास होता हो की पाणी लागेलच. तुमच्या विश्वासावर देवाने कार्य केलं. हो. तुम्ही सरांची जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई तुमचं नाव काय? ललिता भोये. हां, तुमचे साक्ष सांगा लोकांना. मला एका आठवड्यापासून माझी संडासच्या भागाने एवढं रक्त जायचं, मी खूप घाबरायची. तुम्ही रडता एवढा तुम्हाला त्रास होत होता? हो, मी बघून पण एवढे घाबरायची, काही असं कसं काय जातं. माझा भाऊ म्हणजे प्रार्थनेला येतो किराटला, त्याला मी फोन लावितलं, भाऊ मला असं होतं. तो बोलला की प्रार्थनेला ये. मी शनिवारी प्रार्थनेला आली, बधरांनी पण सांगितलं, त्यांनी आशीर्वाद दिला. सतत मी तेल पाण्याचा वापर करायची, आजारमुक्तीची प्रार्थना पोटाला लावून ठेवायची, कुडूस घेऊन आणि पोटाला बांधून ठेवायची. माझा हात पायसा करून पडायचं. मी अख्खा दिवस जात, पण मी काही खात पण नाही, मला भूक पण लागत नव्हती. मी खूप लढायचे. मी सांगा देवा, तूच मला बरा करणारा परमेश्वर आहेस, तू मला नाही बरं केलं, तू कोण बरं करेल. त्या दिवसापासून माझं ते बंद झालं आणि देवाने मला बरं केलं. त्याच्यामुळे तुम्हाला अशक्तपण यायचा? हो, मला चालायला पण अशी चक्कर यायची, चालत होती तसं चक्कर यायची, अंगात माझी शक्तीच नव्हती. विश्वासाने तुम्ही वचनं बोलले, प्रार्थनेला आले आणि प्रार्थना माध्यमांचा वापर केला, आता बरे झाले? हो. किती दिवस झाले तुम्ही बरे आहेत? 2 आठवडे झाले. प्रभू येशूने या बहिणीला बरं केलं आहे. मन सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. या भाऊंचं नाव रमेश आहे. हे सांगतात गेल्या 20 दिवसापासून त्यांच्या कमरेला अचानक चमक आल्यामुळे कमरेमध्ये त्यांना फार वेदना होत होत्या आणि त्यामुळे त्यांना उठताना बसताना देखील फार त्रास होत होता. चालताना पण त्याच्या कमरेमध्ये दुखत होतं. या आजारासाठी ते प्रभू येशूकडे प्रार्थना करत राहिले, प्रार्थनेत तेल कमरेला लावत राहिले व आजारमुक्ती वचनं ते बोलत राहिले. त्याद्वारे प्रभूची महान दया त्यांच्यावर झालेली आहे आणि आता 10 दिवस झालेले आहे. त्यांच्या कमरेच्या या आजारातून प्रभू येशूने त्यांना बरं केलेलं आहे. म्हणून तुम्ही सरांनी जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. हो, इकडे या. 20 दिवसापासून तुमची कमर दुखत होती? हो. कसे म्हणजे जेव्हा दुखाय तेव्हा तुम्ही कसे उठायचे बद्दल दाखवा. म्हणजे धरून म्हणजे उठवतात हाताला, म्हणजे ते म्हणजे स्वतःहून तुम्ही उठू शकत नव्हते? नाही, कमरेच्या चमक आल्यामुळे. म्हणजे पहिले कसे उठायचे, म्हणजे तुम्हाला कोण उठा म्हणजे असं हात ठेवून बसायचा कधी, नाही तर बायको म्हणजे धरून म्हणजे उठवते. म्हणजे तुम्ही स्वतःच्या ताकदीने उठू शकत नव्हते? नाही, तुम्हाला बायको या तर कोणाचा तरी आधार घ्यावा लागत होता? हो. 20 दिवस हा आजार तुम्हाला होता? हो. मग त्या आजारात तुम्ही काय केलं, कसे बरे झालात? ते वचना बोलत राहिला आणि प्रार्थना करत तेल पाण्याच्या हे करत त्याच्यातच म्हणजे बरा झाला. बरे झाले? हो. आता तुम्ही स्वतः उठता बसता? हो. बसा जरा, बसून दाखवा, उठा. पहिले असे होत नव्हतं? नाही. तू वचनाच्याद्वारे प्रभू येशूने तुम्हाला बरं केलं? हो. 10 दिवस झाले तुम्ही सर्व व्यवस्थित आहे? हो. प्रभू येशूने यांना बरं केलेलं आहे. म्हणून तुम्ही सरांनी जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. या भाऊंचे नाव मंगेश आहे. ते म्हणजे ते पिकअप ड्रायव्हर आहे. ते ड्रायव्हिंग करायला घरातून निघाले आणि त्यांचं सांगणं असं आहे की ते जेव्हा घरातून निघतात तेव्हा प्रार्थना करून निघतात. नेहमीप्रमाणे 2 महिने अगोदर पण ते प्रार्थना करून मुंबईला जाण्यासाठी निघाले आणि जेव्हा ते घरातून प्रवास करतात तेव्हा त्याच्या हातामध्ये बायबल असतं, परंतु ते बॅगेत असतं आणि ती बॅग ते मागे ठेवतात आणि प्रवास चालू करतात. पण त्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी ते सोमवारी जेव्हा ते घरातून निघाले त्याच्या अगोदर दिवशी रविवार होता. रविवारी जेव्हा ते प्रार्थना करत असताना ते सांगतं की त्यांना असा सारखा आवाज होता की बायबल मागं नको ठेवू, तुझ्या बाजूला म्हणजे हाताजवळ ठेव, असं त्यांना सारखा आवाज होता. पण त्यांना कळेना, पण त्यांनी त्या आवाजाचं ऐकलं आणि ते बायबल मागे न ठेवता त्यांच्या बाजूच्या सीटवर ठेवलं आणि ते गाडीचा प्रवास करायला पुढे निघाले. गाडी चालवत असताना ते सांगतात की थोडा पुढे आल्यानंतर ते सांगतात एक व्यक्ती समोर त्यांच्या पिकअपवर एवढा जोराने धावून आला जसा काय त्यांच्या कोण मागे लागला होता, एवढा त्याच्या धावला आणि त्या व्यक्तीला ह्यांनी उडून दिलं आणि उडून दिल्यानंतर त्यांना असं वाटलं की आता ह्याला काहीतरी दुखापत झाली किंवा ह्याचा पाय बी तुटला असेल. परंतु ते सांगतात की जेव्हा त्यांनी गाडी थांबवली आणि त्या व्यक्तीकडे जेव्हा गेले त्याच्या व्यक्तीसोबत अजून म्हणजे दुसरे लोक आले, त्याचे नातेवाईक धावत, आणि जेव्हा ह्यांनी त्यांना विचारलं की बघितलं त्याला की त्याला काहीच मार लागला नव्हता, म्हणजे त्याचा हाताला पाय सगळे
सगळं काय सुरक्षित होतं. परंतु त्यांच्या नातेवाईकांना जेव्हा त्यांनी विचारले की हा असा का धावला, तेव्हा ते सांगत होते की तो व्यक्ती थोडा मंदबुद्धीचा आहे, वेळसारखा वागतो. परंतु ते सांगतात आहे, परंतु त्यांच्या प्रार्थनेच्याद्वारे आणि ते सांगतात की त्यांची ज्या मनामध्ये इच्छा होती की ते बाजूला बायबल ठेव, आणि त्या बायबलच्याद्वारे प्रभू येशूने त्यांना ह्या मोठ्या दुर्घटनेतून वाचवलेलं आहे. त्यांना पण वाचवलं आणि त्या मुलाला पण वाचवलेलं आहे. दोघांचाही प्राण प्रभू येशूने वाचवलेले आहे. हा मोठा अपघात होणार होता. या अपघातापासून प्रभू येशूने या संकटातून त्यांना बाहेर काढलेलं आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. भाऊ, तो जेव्हा मुलगा धावत तुमच्या पिकअप जवळ आला तेव्हा तुम्ही त्याला उडून दिलं होतं? उडवून दिलेलं म्हणजे गाडीचे म्हणजे ठोकली ना गाडी, तर तो गाडी खाली नाही जाता बोनेटवरती उडला आणि काचेला धडक लागल्यामुळे काच पूर्ण क्रॅक झाली. पण त्या व्यक्तीला काहीच झालं नाही, त्याला उडवून दिलेलं मी पूर्ण. म्हणजे एवढा हादसा झाला की तुमची काच पण तुटली आणि बोनेटवर तो आपटला पण गेला आणि तो म्हणजे पडला असेल खाली ना? हां, पडला तरी पण त्याला काहीच नाही लागलं? काहीच नाही लागलं. काहीच नाही लागलं. बरोबर थांबलो, त्याच्याबरोबर अर्धा तास गोष्ट केली की असा का धावून आला म्हणे. तर त्याने सांगितलं की तो मेंटल आहे म्हणून. म्हणजे त्याच्यात लोकांनी सांगितलं असं, ते आजोबा धावून आले? म्हणजे त्यांनी देवाने त्यांचा ताबा घेतला आणि माझ्या बाजूने त्यांनी म्हणजे उत्तर दिलं की तो मेंटल आहे म्हणून तसं झालं. त्यांनी स्वतःने कबूल केलं, म्हणजे चूक तुमची नाही त्याची आहे. परंतु तुमचं म्हणणं आहे की तुम्ही जेव्हा हा हादसा सोमवारी झाला त्याच्या अगोदर रविवारी तुम्हाला सारखं काय जाणवत होतं? म्हणजे मी प्रार्थनेत होतो आणि प्रार्थनेत प्रवचन ऐकत असताना माझ्या मनामध्ये एक उत्साह झाला की आता बायबल हातात फिरवायची असं करून. आणि मी नेहमीप्रमाणे बायबल 3 वर्ष झाले मी गाडीत फिरतो, परंतु बॅगेत असतं. आणि त्या दिवशी मी घरातून निघालो तेव्हापासूनच बायबल माझ्या हातात होती आणि गाडीत पण मी माझ्या बाजूला ठेवलेली ती बायबल. आणि सकाळी रिटर्न येत असताना 9-10 दरम्यान हा अपघात घडला. परंतु माझा विश्वास आहे की देवानेच ती बायबल मला तिथे ठेवायला सांगितली. देवाने तुम्हाला प्रेरणा दिली आणि हा अपघातापासून तुम्हाला पण वाचवलं आणि त्या मुलाला पण वाचवलं. तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. या भाऊंचं नाव कमलेश आहे. ते सांगतात त्यांच्या बहिणीचा मुलगा काही दिवसापूर्वी त्यांच्या घरी आला होता आणि घरी त्यांच्या घरामध्ये जेवणामध्ये मासळी बनवली होती आणि त्या मासळी जेव्हा जेवण करत असताना त्या मुलाच्या घशामध्ये तो काटा अडकला आणि अडकल्यामुळे तो काटा 2 ते 3 दिवस त्याच्या घशामध्येच होता. त्यामुळे त्याला जेवण पण व्यवस्थित जात नव्हतं, त्याला त्रास फार होत होता. त्याच अवस्थेस हा भाऊ त्याच्या बहिणीच्या मुलाला घेऊन गेल्या शनिवारी इथं प्रार्थनेसभेत आला तेव्हा त्याच्या घशामध्ये काटा तो अडकूनच होता. आणि त्यावेळेला त्यांनी इथं जी खिचडी दिली जाते ती खिचडी देखील त्याला खायला दिली. खाल्यानंतर सुद्धा तो काटा निघत नव्हता. त्यानंतर तो घरी गेला. हा भाऊ त्याच्या बहिणीच्या मुलाला घेऊन घरी गेल्यानंतर तो सतत त्याच्या गळ्यावर हात ठेवून आजारमुक्तीचे वचनं तो बोलत राहिला, विश्वासाने प्रभूचा धावा करत राहिला. त्याद्वारे प्रभूची महान दया त्याच्यावर झाली. म्हणजे शनिवारी पण काटा होता, रविवारी पण होता, पण सोमवारी त्याला अचानक उलटी झाली आणि उलटी झाल्यानंतर तो काटा घशातून बाहेर पडला. या संकटातून यांच्या बहिणीच्या मुलाला प्रभू येशूने बाहेर काढलेला आहे. मग तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. भाऊ, तो काटा दाखवा. या भाऊनी तो काटा आणलेला आहे. तो काटा फार मोठा आहे, दाखवा समोर. हा बघा, हा काटा बघा तुम्ही पाहताय की हा काटा त्याच्या घशामध्ये 3 दिवस होता. इथं प्रार्थनेला आला तेव्हासुद्धा पण होता, त्याच्यानंतर 2 दिवस अजूनही होता. परंतु त्याच अवस्थेत हे भाऊ तुम्ही वचनं बोलत होता? हे 3 वचनं मी बोलत होतो सतत तुम्ही बोलत होता 3 वचन. तेव्हा त्याला घशा चालू होत्या तरी देखील तुम्ही वचनं बोलत? हां, तरी वचनं बोलायचो. तर आईनं बायको सांगायची का आता कोणाला वारू, मी सांगायचो का कोणाला बोलवायचा नाही, माझा देव मोठा आहे तो काढालच. तर तशीच उलटी झाली तर टगार होता त्याच्याच निघून पडला काटा बाहेर. हा, घमेलामध्ये पडला. तुमच्या प्रार्थनेद्वारे देवाने त्याचा तो घशातला काटा बाहेर काढला. हो, तुम्ही पाहता या भावाने वचनं बोलली आणि हा काटा त्यांच्या बहिणीच्या मुलाच्या घशातून बाहेर काढलेला आहे. फार काही होऊ शकत असतं पण देवाने त्याला वाचवलेलं आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. तुमचं नाव काय? माझं नाव संगीत आहे. तुम्हाला काय झालेलं? मला 4 महिन्यापासून संधिवाताचा त्रास झाला. माझ्या हाताला खूप दुखत होतं आणि बोटं पण जाड झालेली. मी रोज प्रार्थना करत राहिली आणि प्रार्थनामुळे माझे ते बरं झालं. या हाताला झालेलं तुमच्या? हाताला. आणि बोटं केवढी जाड झाली होती? जाड झालेली. एवढी जाड झाली होती? हो. त्यामुळे तुम्हाला काम करायला नाही जमायचं? म्हणजे जसं तसं काम करायचे पण खूप दुखायचे बोटं, खूप दुखत असायचे. पण तुम्ही प्रार्थना केली आणि ते बरं झालं. आता त्रास होत नाही. आणि माझी दुसरी साक्ष आहे, माझी 20-25 दिवस झालं माझ्या छातीमध्ये पू झालेला. एवढा पू झालेला की मी तसंसुद्धा करते, छाती दुखते मला. मी परिवारला 25 तारखेला गेली आणि मला सिस्टरांनी आशीर्वाद दिला. तर मी घरी पोचले आणि घरी मी कपडे चेंज करत असताना माझ्या पूर्ण पू आणि रक्त त्याच्यामधून निघून गेलं आणि आता मी पूर्णपणे बरी झाली. प्रभूने तुमच्यावर दया केली. सिस्टरने प्रार्थना केल्यानंतर पू आणि ते रक्त निघून गेलं. हो, मी पूर्णपणे बरी झाली. आता मला जराही दुखत नाही, आता छातीत दुखत नाही. म्हणून मी प्रभू येशूला धन्यवाद देते. सर्वांनी जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या.
या भाऊंचं नाव सुदाम आहे. ते सांगतात गेल्या काही दिवसापासून त्यांना शारीरिक आजार झाला होता आणि या शारीरिक आजारासाठी ते प्रभू येशूकडे प्रार्थना करत राहिले, प्रार्थना माध्यमाचा वापर करत राहिले. त्याद्वारे प्रभूची महान दया त्यांच्यावर झाली आहे आणि तो शारीरिक आजार तो निघून गेलेला आहे. प्रभू येशूने त्यांना बरं केलेलं आहे. याशिवाय ते सांगतात की गेल्या 3 वर्षापासून त्यांच्या छातीत दुखायचं आणि छातीत दुखत आल्यामुळे त्यांना असा त्रास व्हायचा की त्यांची उजवी साईड पूर्ण निकामी पडायची, म्हणजे लुळी पडायची आणि त्यांना झोपता पण येत नव्हते आणि ते झोपायचे ते उलटे नाही तर पालते झोपायचे, म्हणजे तोंडाच्या खाली असे झोपायचे. हा आजार त्याला 3 वर्षापासून होता आणि 3 वर्षापासून त्यांच्या उजव्या साईडला कुशीमध्ये पण दुखायचं. एवढं दुखायचं की त्या दुखण्यामुळे त्यांना 3 दिवस संडासला पण व्हायचे नाही, बाथरूमला त्यांना व्हायची नाही. आणि ह्या आजारासाठी देखील ते प्रभू येशूकडे प्रार्थना करत राहिले. ते 1 वर्षापूर्वी प्रार्थनेसभेत आले. प्रार्थनेसभेत आल्यानंतर ते प्रार्थनेसभेत येत राहिले, प्रार्थना माध्यमाचा वापर करत राहिले आणि आपल्या ब्रदरांची प्रवचनं ते सतत ऐकत राहिले. ते सांगतात दिवसातून असा 1 दिवस पण गेला नाही की त्यांनी प्रवचन ऐकलं नाही. 4 आठवडे अगोदर ते वीटभट्टीमध्ये काम करत असताना ते ब्रदरांचं प्रवचन ऐकत होते 4 आठवडे अगोदर आणि ते ऐकत असताना ते सांगतात त्यांच्या पाठीतून काहीतरी निघून गेलं असं त्यांना वाटलं आणि त्या दिवसापासून त्यांचा तो आजार म्हणजे जो छातीत दुखत होतो आणि एक साईडची लकवी मारत म्हणजे लुळी पडली होती ती देखील निघून गेली आहे आणि कुशीतलं दुखणं पण निघून गेलेलं आहे. त्यांना प्रभू येशूने 3 वर्षाच्या या आजारातून बरं केलेलं आहे. पण तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. भाऊ तुम्ही सांगा तुम्हाला 3 वर्षापासून म्हणजे छातीत दुखल्यानंतर काय काय व्हायचं? म्हणजे धक्क कसं व्हायचं, म्हणजे अटिकेट असं यायचं असं वाटतं. 3 वर्ष. त्यामुळे तुम्ही झोपायचे कसे? असे उपडे झोपायचे. दाखवा. असे झोपायचे, असे उपडे 3 वर्ष उपडे झोपायचे, म्हणजे असं पालतं डोकं वर करून कधी झोपलेच नाही. तसे मग ते दुखायचे, म्हणजे दुखून यायचं. छाती दुखण्यामुळे तुम्ही उपडे झोपायचे. हां, तोंड खाली करून. तोंड खाली करून उसा ठेवायचा इथे छातीकडे. छातीवर उशी पण ठेवायला लागते? नाही, खालून उशी ठेवायला लागते म्हणजे दुखेल म्हणून. हां, दुखेल म्हणून. 3 वर्ष. आणि कुशीमध्ये काय झालेलं? कुशीमध्ये याचे मला बाथरूम नाही व्हायचा नाही, गॅस पण जाम व्हायचा, मग ती सूजन पण जाम वाढली. सूज पण आली होती म्हणजे संडासला व्यवस्थित होत नव्हतं म्हणून. हां, 3 दिवस तुम्ही संडासला जायचेच नाही. त्यामुळे ते सूज पण आली होती. सूज होती. हा आजार पण 3 वर्षापासून. हां, 3 वर्षापासून होता. जेव्हा ती झटका आला ना, ती माझी चमक आली ती ना, तेव्हापासून तो आजार वाढत सगळं वाढत गेला. म्हणजे एक दिवशी असं तुम्हाला झटका आला आणि त्यामुळे तो आजार वाढतच गेला. एक दिवस मी असं सकाळी उठलो आणि कोलगेट कसं होतं ना, तर म्हणजे असं अवकाळीच्या टायमात म्हणजे झटका असा एकदा झाला आणि पूर्णपणे छातीचे दुखायला लागलं आणि तेव्हापासून ते दुखणं चालूच झालं. आणि त्यामुळे तुम्ही सांगा की तुमची उजवी साईड लुळी पडायची? हा, लुळी पडायची. म्हणजे काय? म्हणजे कामा करायचे पण असं निस्तूर राहिलं ना, ते दुखायचं. असं कामात दुखत नाही. नायगावला एक आत्याचा पोरगा होता का, मी उठोमध्ये बरातनं बघितली काय, मला परतला नायगावला जायचं आहे, तर त्याला पण माहीत नाही. माझा दुसऱ्यातला भाऊला बोलला, मग तो दुसरा भाऊ आम्हाला घेऊन गेला. एक प्रार्थना केली, मग तसंच आम्ही कामभटीवर गेलो. मग रोज बाबा ते जे बदरांचं बायबलाचं सिस्टरचं रोज आणि ते पहिले वचन बोलायचं, म्हणजे चंगा करणे यहोवा, तुम्हाला चंगा करणे यहोवा, उशीचे मार खाण्याची चंगे हवे, ते रोज बोलायचा. आणि रोज 3 व्रत म्हणजे एक दुपार एक व्रत ऐकायचा, संध्याकाळी एक ऐकायचा, 3पर्यंत चालूच ऐकायचा. म्हणजे दिवसातून 3 वेळा तुम्ही ब्रदरांचं आणि सिस्टरांचे प्रवचन ऐकतच होता? दर दिवशी. म्हणजे कधी असं तुम्हाला जाणवलं की तुमच्या छातीतून काहीतरी निघून गेलं असं? ते मी बसला तर बायबल घेऊन, मला बायबल वाचता नाही पण समोर ठेवलेला होता असा, आणि ते मी बायबलना मोबाईलमध्ये लावले ते सिस्टरांच्या पोरांचं. ते म्हणजे खपल्यावर मी माझ्या हात ठेवला मी इथे आणि तिकडून मागून निघालं, काहीतरी निघून गेलं. म्हणजे असं काय तुम्हाला निघून गेल्यासारखं जाणवलं? चांगलं. मग ते हलका असं पडत गेलं, मग त्याच्यामध्ये दुखायचंच बंद झालं. मग दुसरा आजार दुखायला लागला. पण तो सुद्धा बरा झाला त्यानंतर थोड्या वेळाने. तुम्ही आता साक्ष द्यायला आला. आता तुम्ही लोकांना झोपून दाखवा. आता सरळ जेव्हा आता माणूस होता तुम्ही झोपून दाखवा. तुम्ही बघताय जो व्यक्ती 3 वर्षापासून तोंडावरती झोपायचा, सांगतो की कुशाखाली त्याला उशी घ्यावी लागत होते, पण तो परमेश्वरची दया झाली आणि 3 वर्षाच्या त्यांच्या छातीच्या दुखण्यापासून आणि कुशीतल्या त्या आजारातून प्रभू येशूने त्यांना बरं केलेलं आहे. पण तुम्ही सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. या भाऊंचं नाव सदू आहे. हे सांगतात जानेवारी महिन्यामध्ये पडल्यामुळे त्यांच्या डाव्या हाताला मार लागला होता, मुका लागला होता. जखम तर काय झालं नव्हती, परंतु त्यामुळे त्यांच्या डाव्या हाताला चमक येत होती. जेव्हा रात्री ते झोपायचे आणि सकाळी उठायचे तेव्हा त्यांना स्वतःच्या दुसऱ्या हाताने तो हात सरळ करावा लागत होता, म्हणजे स्वतःहून सरळ होत नव्हता. आणि त्यानंतर दिवसभरामध्ये त्या हाताने ते जास्त काही काम करू शकत नव्हते, चमक सतत होत होती. त्या आजारासाठी ते प्रभू येशूकडे प्रार्थना करत राहिले, प्रार्थनेत तेल लावत राहिले, प्रार्थनेत येत राहिले. त्याद्वारे प्रभूची महान दया त्यांच्यावर झाली. आता 2 आठवडे झालेले आहे. त्या आजारातून प्रभू येशूने त्यांना बरं केलेलं आहे. मग तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. भाऊ तुम्ही सांगताय की तुमचा झाडावर पडल्या कुठल्या हाताला मार लागला? हाताला मार लागला. त्यामुळे काय काय व्हायचं? अशी चमक जो मारता ती सकाळी असं झोपला ना तसा जल्दी सरळ हेत नाही होता, लवकर सरळ होत नव्हता. जाम इकडे
चमक जशी मारत होती, ठणके मारत होते असं. मग तुम्ही काय केलं त्यासाठी? तेल पाण्याचा वापर केला, प्रार्थना करत राहिलं तर आता 2 आठवडे झाले चांगलं आहे. आता चांगलं आहे. हां, तुम्ही प्रार्थनेला येत राहिलं आणि प्रार्थना करत राहिले. आता व्यवस्थित आहे. आता असं करून दाखवा. आता दुखत नाही. आता दुखत नाही. आणि या प्रार्थनेच्या द्वारे प्रभून त्याला बरं केलं. बरं केलं. तुम्ही सराई जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. जोरजोरात टाळ्या वाजवा. प्रभू येशूचं स्वागत करा. मोठ्या आवाजात प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद 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 प्रभू तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. आणि आता आपल्या प्रभूसमोर शांत व्हा आणि आपलं हृदय उघडा. आठवण करा तुमच्या मनात कोणाविषयी राग, द्वेष, कटुता आहे त्या सगळ्यांना पूर्ण हृदयाने क्षमा करा, कारण ही प्रभूची आज्ञा आहे. आपल्या जीवनातल्या सर्व पापांची देव आपल्याला क्षमा करायला तयार आहे, पण ही त्याची आज्ञा आहे की आपण पण आपल्या अपराधांना क्षमा केली पाहिजे. ज्याने तुम्हाला त्रास दिला आहे, छळ केला आहे, अपमान केला आहे, आज त्या सगळ्यांची आठवण करा. तुम्हाला कोणाशी बोलायला आवडत नाही, तोंड पण बघायला वाटत नाही, त्यांचे चेहरे डोळ्यासमोर आणा आणि मनापासून बोला, प्रभू येशूच्या नावाने आज मी तुला क्षमा करत आहे.
क्षमा करा, क्षमा करा. सगळा राग द्वेष मनातून काढून टाका. क्षमा करा सगळ्यांना. टच टच टच. आणि आता आपली स्वतःची पापं कबूल करा. आपण सगळेच पापी आहोत आणि देवाला आपली पापं ठाऊक आहेत. म्हणून काही लपवण्याचा झाकण्याचा प्रयत्न करू नका. देवासमोर आपली पापं उघड करा. चोरी करणं, खोटं बोलणं, व्यभिचार करणं, खून करणं, दुसऱ्यांना फसवणं, लुबाडणं, लाच घेणं, लाच देणं, देवाला दोष देणं, स्वार्थाने वागणं, गर्वाने वागणं, दुसऱ्यांवर अन्याय करणं, जुलूम जबरदस्ती करणं, अत्याचार करणं, मनातले वाईट विचार, डोळ्याने जे वाईट पाहिलं, तोंडातून जे वाईट निघालं, शिव्या शाप, निंदा नालस्ती, चेष्टा मस्करी सगळं कबूल करा. जीवनातली गुप्त पाप देवासमोर उघड करा आणि त्याला सांगा, हे प्रभू मी कबूल करतोय, मी कबूल करते, मी ही पापं केलेली आहेत, माझ्याकडून ही पापं झाली आहेत, मला मान्य आहेत, कबूल आहेत, माझं प्रत्येक पाप मला कबूल आहे. टच टच टच. आणि आता आपल्या पापांसाठी रडून पश्चाताप करा. रडा आपल्या पापांसाठी, कारण देवाला पश्चातापी हृदय आवडतं. त्याला सांगा, हे प्रभो मी एक पापी व्यक्ती आहे, माझं जीवन पापाने भरलेलं आहे, मी खूप पापं केली आहेत, मला दुःख होतं आहे, वाईट वाटतं आहे, मी पापी आहे प्रभू, मी पापी आहे, मी महापापी आहे. टच टच टच. आणि आता पापांची क्षमा मागा. आपल्या पापक्षमेसाठी प्रभू येशूने क्रुसावर प्राण दिला आहे. आत्म्याच्या डोळ्याने प्रभू येशूच्या क्रुसाकडे बघा. आपले हात उंच करा आणि हृदयातून त्याला आवाज देऊन सांगा, प्रभू येशू मला क्षमा कर, मला क्षमा कर, मला क्षमा कर, मी पापी आहे प्रभो, मी पापी आहे, मी महापापी आहे, माझं पाप्यावर दया कर, माझं पाप्यावर दया कर, दया कर माझ्यावर, मला क्षमा कर, तुझ्या रक्ताने मला धुवून काढ, तुझ्या रक्ताने मला शुद्ध कर, प्रभू दया कर, दया कर, माझं पाप्यावर दया कर, मला क्षमा कर, क्षमा कर, मला क्षमा कर. आणि आता विश्वासाने आसारी भागावर हात ठेवा. एका क्षणात प्रभू येशू तुम्हाला स्पर्श करून बरा करेल. जिथे आजार आहे तिथे विश्वासाने हात ठेवा आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. ही प्रभूची वेळ आहे, ही प्रभूची घटका आहे. स्वर्ग तुमच्यासाठी उघडलेला आहे. तुमच्या शरीरातील सर्व आजार प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जावोत. शरीरातल्या गाठी नष्ट होत, शरीरावरचे डाग नष्ट होत, जखमा सुकून जावोत, सूज निघून जावो, तुटलेली हाडं जोडली जावोत. मानसिक आजार प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट हो. तुमच्या शरीरातला प्रत्येक अवयव जो सैतानाने बांधून ठेवला आहे, प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला तो मुक्त हो, मुक्त हो. आंधळे पाहायला लागोत, मुके बोलायला लागोत, बहिरे ऐकायला लागोत, लंगडे चालायला लागोत, पक्षघाती उठवले जावोत, कुष्ठरोगी शुद्ध होत. ज्यांच्यामध्ये अशुद्धात्म्या आहेत त्या सर्व शुद्धात्म्यांनो प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला ह्यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. ज्यांना नोकरी नाही आहे त्यांना प्रभू नोकरी देऊ. ज्यांचा धंदा आहे त्यांच्या धंद्यावर प्रभूचे आशीर्वाद देऊत. ज्यांच्याकडे घर नाही आहे त्यांना प्रभू घर देऊ. ज्यांना मूलबाळ नाही आहे त्यांना प्रभू मूल देऊ. जे कर्जबाजारी आहे ते कर्जातून मुक्त होत, जे व्यसनाधीन आहे ते व्यसन मुक्त होत, ज्यांच्या घरात भांडणं आहेत त्यांच्या घरात प्रभू येशूची शांती येऊ. तुमच्या जीवनातील आणि कुटुंबातील प्रत्येक आजार, दुःख, संकट प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला निघून जाऊ आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येवोत. जोरदार टाळ्या वाजवा, प्रभूला धन्यवाद द्या.
धन्यवाद 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 स्वर्गीय पित्या, धन्यवाद हे महान पित्या, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद पवित्र आत्म्या, धन्यवाद प्रभू तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. हालेलुया हालेलुया हालेलुया. आशीर्वादासाठी दोन्ही हात उंच करा आणि याच वेळेला घरून आणलेलं तेल, पाणी, रुमाल आणि इतर ज्या वस्तूंवर तुम्हाला आशीर्वाद हवा आहे त्या देखील हातात धरून उंच करा. प्रभू येशू त्यावर आता आशीर्वाद देईल. तुम्हा सगळ्यांवर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येवोत. तुम्ही जिथे जाल तिथे यशस्वी व्हाल. तुम्ही जसं बोलाल तसं घडेल. तुमच्या मनातील इच्छा प्रभू येशू पूर्ण करेल. सैतानाच्या सर्व डाव पेचांपासून प्रभू येशू तुमचं रक्षण करेल. तुमचं जीवन आणि तुमचं कुटुंब प्रभू येशूच्या महान आशीर्वादाने भरून जाईल. आमेन. ज्यांना देवाचं काम करायचं आहे आणि सामर्थ्य हवं आहे तुम्ही विश्वासाने दोन्ही हात उंच ठेवा. तुम्हा सगळ्यांवर पवित्र आत्मा उतरो. हात खाली ठेवा. आता आपण तारणाची म्हणजे आत्म्याच्या मुक्तीची प्रार्थना घेणार आहोत. ही पापक्षमा आणि स्वर्ग प्रवेशाची प्रार्थना आहे. तुमच्यापैकी ज्यांनी प्रभू येशूचा स्वीकार केला नाही आहे, तुम्हाला जर आज येशूचा स्वीकार करून आत्म्याची मुक्ती मिळवून घ्यायची असेल तर हात जोडा, डोळे बंद करा आणि माझ्या मागे ही प्रार्थना बोला. ज्यांचं तारण झालं आहे तुम्हाला ही प्रार्थना बोलण्याची गरज नाही आहे. हे प्रभू येशू, आज मी तुझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवत आहे. मी विश्वास ठेवतो की तू देवाचा पुत्र आहेस. तू माझ्यासाठी स्वर्ग सोडून जगात आलास. तू माझ्यासाठी क्रूसावर मरण पावलास. हे प्रभू येशू, आज माझ्या हृदयात मी तुझा स्वीकार करत आहे. तू माझा प्रभू आहेस. तू माझा तारणारा आहेस. हे प्रभू येशू, मी पापी आहे. मला क्षमा कर आणि मला तुझ्या पवित्र आत्म्याने भरून काढ. आमेन. हालेलुया हालेलुया हालेलुया. आणि आता आपण शेवटचं गीत घेणार आहोत.